हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांसोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची रात्री 1.5 तास बैठक। महायुतीच्या जागा वाटपावर रात्री उशिरापर्यंत खलबतं। आज उमेदवारांची यादी येण्याची शक्यता। उदयनराजे आणि अमित शहांची भाजप मुख्यालयात रात्री उशिरा बैठक। सत्रातून उदयनराजेंना जवळपास उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर। गडचिरोलीतून नामदेव किरसान तर नागपुरातून विकास ठाकरे यांना उमेदवारी। भंडारातून प्रशांत पडवळे काँग्रेसचे उमेदवार तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना लोकसभेचं तिकीट। विजय वडेट्टीवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार, सूत्रांची माहिती। चंद्रपुरात विजय वडेट्टीवार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार लढत होण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव ऐनवेळी रद्द। चंद्रपूर लोकसभेच्या जागेबाबत तिढा कायम। अजित पवार गटाकडून वृत्तपत्रांमध्ये पक्ष आणि चिन्हाबाबत जाहीर निवेदन। सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी। ठाकरे गटासोबत जुनी युती नाही, महाविकास आघाडीसोबत युती झाली तरच वंचित आणि ठाकरे गटाची युती। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीतून बाहेर पडतोय। बारामतीत मविया विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल, शिवतारे ठाम। तर आज बैठक घेऊन शिवतारे भूमिका जाहीर करणार। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपाकडून अमरावतीची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। शिवसेनेची धुरा राज ठाकरेंच्या हाती देण्याच्या चर्चांवर फडणवीसांचं उत्तर। असा कोणाचा पक्ष कोणाकडे जात नसतो, मनसेसोबत फक्त युतीच्या चर्चा सुरू, फडणवीसांकडून स्पष्ट। अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक। बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा, मनोज जरांगेंचं आवाहन। माझ्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचं फडणवीसांनी पोलिसांना सांगितलंय, जरांगेंचा आरोप। तर तडीपार करण्यासारखं जरांगेंनी काय केलं? लोक जरांगेंचे फोन कान भरतात, फडणवीसांची प्रतिक्रिया। वरळीतील होळी कार्यक्रमात राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे एकाच मंचावर। कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे नार्वेकरांमध्ये संवाद। शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 26 मार्चला अजित पवार गटात प्रवेश होणार, तर शिरूरमधून उमेदवारी निश्चितीचा आढळराव पाटलांचा दावा। नागपुरात होळी महोत्सवानिमित्त पोलिसांकडून विशेष तयारी। शहरात 5000 पोलिसांचा ताफा तैनात, तर 39 ठिकाणी नाकेबंदी असेल। राज्यात कमाल तापमानाचा पारा आता वाढलेला आहे। 3 केंद्रांवर कमाल तापमानानं ओलांडलाय 40 अंशांचा टप्पा। मुंबई विद्यापीठाचा 857 कोटींचा अर्थसंकल्प सादर। संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणावर भर। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। हैदराबाद विरोधात कोलकाताचा शेवटच्या चेंडूवर 4 धावांनी विजय। धमाकेदारी खेळी करणारा आंद्रे रसेल ठरला विजयाचा शिल्पकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।